पावसाळ्याचे दिवस होते आणि एका रस्त्याने टू व्हीलरवर एक कुटुंब चालले होते. त्या गाडीवर मध्ये दोन लहान मुले अगदी दाटीवाटीने बसली होती. त्या मुसळधार पावसात त्यांचा तो जीवघेणा प्रवास सुरू होता आणि हेच दृश्य एका आलिशान कारमध्ये बसलेला एक माणूस पाहत होता. हे सगळं पाहून त्या व्यक्तीचं मन अगदी हेलावून गेलं. त्याने त्या क्षणी ठरवलं की या देशातल्या प्रत्येक सामान्य माणसाला आणि अशा कुटुंबांना सेफ आणि परवडणारी चारचाकी गाडी मिळालीच पाहिजे. ते व्यक्ती होते भारताचे लाडके उद्योगपती रतन टाटा. मित्रांनो, टाटा नॅनो ही फक्त एक कार नव्हती, तर ते करोडो भारतीयांचं एक मोठं स्वप्न होतं. जेव्हा ही गाडी भारतात लॉन्च झाली तेव्हा जगभरातल्या मीडियाने तिची दखल घेतली होती. अवघ्या 1,00,000 रुपयात कार मिळेल यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता, पण टाटाने ते खरं करून दाखवलं होतं. बुकिंग सुरू होताच लाखो लोकांनी शोरूम बाहेर रांगा लावल्या होत्या. देशात एक वेगळीच लाट आली होती. पण मग अचानक असं काय घडलं की देशाचा अभिमान असलेली ही गाडी काही वर्षातच रस्त्यावरून पूर्णपणे गायब झाली. जो प्रोजेक्ट टाटांच्या इतक्या जवळचा होता तो कंपनीसाठी एक भयानक लॉस मेकिंग आणि फेल प्रोजेक्ट कसा काय ठरला? कोणती ती एक मोठी चूक होती ज्यामुळे ही गाडी कायमची बंद झाली? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत आणि शेवट तुम्हाला कळेल की या सगळ्याला जबाबदार कोण होतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2003 साली या ऐतिहासिक प्रोजेक्टची ऑफिशियल घोषणा झाली. 1,00,000 रुपयात कार बनवणं हे इंजिनिअरिंगच्या दृष्टीने जवळपास अशक्य काम होतं. ही मोठी जबाबदारी गिरीश वाघ नावाच्या एका तरुण आणि टॅलेंटेड इंजिनिअरकडे देण्यात आली. बजेट खूप कमी होतं, त्यामुळे ही गाडी बनवताना फ्रुगल इंजिनिअरिंग म्हणजेच कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त काम कसं काढता येईल यावर फोकस करण्यात आला. खर्च वाचवण्यासाठी इंजिनिअरिंगचे जुने नियम अक्षरशः मोडून काढले गेले. एक सिंपल उदाहरण द्यायचं तर कोणत्याही कारच्या चाकाला साधारणपणे 4 नट बोल्ट असतात, पण नॅनोच्या चाकाला फक्त 3च नट बसवले गेले, ज्यामुळे मटेरियलचा 20 ते 25% खर्च वाचला. गाडीला पॉवर स्टिअरिंग दिलं गेलं नाही आणि कारचा आकार लहान ठेवण्यासाठी इंजिन पुढच्या ऐवजी गाडीच्या मागच्या बाजूला बसवण्यात आलं. यामुळे काय झालं तर गाडीचा आकार बाहेरून मारुती 800 पेक्षा लहान असला तरी आतून ती 21% जास्त मोठी आणि प्रशस्त झाली. सगळं काही प्लॅनिंगनुसार अगदी परफेक्ट चाललं होतं, पण टाटा नॅनोच्या नशिबात एक मोठा संघर्ष आधीपासूनच लिहून ठेवला होता. तुम्ही विचार करत असाल की जर गाडी इतकी छान बनली होती तर प्रॉब्लेम आला कुठे? प्रॉब्लेम गाडीत नव्हता. प्रॉब्लेम सुरू झाला तो फॅक्टरीच्या जागेवरून. पश्चिम बंगालच्या सिंगूर या गावात नॅनोचा एक मोठा कारखाना उभा राहिला होता. फॅक्टरीचं काम जवळपास पूर्ण होत आलं होतं, पण तिथेच एक भयंकर राजकीय वादळ आलं. तत्कालीन विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांनी तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मुद्द्यावरून इतकं मोठं आंदोलन उभं केलं की टाटाच्या कामगारांना स्वतःच्या कारखान्यात जाणंही कठीण होऊन बसलं. रोजचे मोर्चे आणि हायवे ब्लॉक यामुळे वातावरण खूप तापलं होतं. शेवटी 3 ऑक्टोबर 2008 रोजी खूप दुःखाने रतन टाटांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सिंगूरमधून हा प्रोजेक्ट गुंडाळण्याची घोषणा केली. हा टाटा कंपनीसाठी खूप मोठा धक्का होता, कारण तिथे त्यांनी तब्बल 1400 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आधीच केली होती. सगळं संपलं असं वाटत असताना एका SMS-ने पुन्हा एकदा इतिहास रचला. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रतन टाटांना एक वेलकम असा एक मेसेज पाठवला आणि संपूर्ण गेमच बदलला. अवघ्या काही दिवसातच सिंगूरचा तो मोठा कारखाना उचलून थेट गुजरातच्या सानंदमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या 13 महिन्यात एकही नटबोल्ट न गमावता हा कारखाना गुजरातमध्ये पुन्हा उभा राहिला. पण मित्रांनो, या सगळ्या राजकीय खेळामुळे खूप मोठं नुकसान झालं होतं, ज्याचा फटका नॅनोला पुढे जाऊन बसणार होता. तो फटका काय होता हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. अखेर 23 मार्च 2009 रोजी ती ऐतिहासिक तारीख उजाडली जेव्हा टाटा नॅनो फायनली भारतीय बाजारात लॉन्च झाली. आणि त्यानंतर जो रिस्पॉन्स मिळाला तो एखाद्या हॉलिवूड किंवा बॉलिवूडच्या सुपरहिट सिनेमालाही मिळाला नसेल. टाटाच्या वेबसाईटवर अवघ्या काही दिवसात 3 कोटी हिट्स आल्या आणि देशभरातल्या शोरूम्समध्ये तब्बल 14 लाख लोकांनी गाडी पाहण्यासाठी तुफान गर्दी केली. पहिल्याच टप्प्यात 2 लाखांपेक्षा जास्त गाड्यांचं ॲडव्हान्स फुल पेमेंट बुकिंग झालं आणि कंपनीकडे रातोरात 2500 कोटी रुपये जमा झाले. नॅनोचा हा सुरुवातीचा काळ अगदी स्वप्नासारखा होता, पण हे सुंदर स्वप्न लवकरच एका भयानक दुःखात बदलणार होतं. कारण आता एका अशा प्रॉब्लेमची एंट्री होणार होती ज्याने लोकांच्या मनात धडकी भरवली. सानंदच्या कारखान्यातून गाड्या बाहेर पडू लागल्या खऱ्या, पण 2010च्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक गोष्ट घडू लागली. देशाच्या वेगवेगळ्या भागातून नॅनो गाड्यांना अचानक आग लागणाऱ्या बातम्या येऊ लागल्या. मार्च 2010मध्ये मुंबईत सतीश सावंत नावाच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने शोरूममधून नवीन नॅनो घेतली. गाडीला अजून फुलांचा हार तसाच होता आणि अवघ्या 1.5 तासात हायवेवर त्या गाडीने अचानक पेट घेतला आणि ती गाडी जळून खाक झाली.
सुदैवाने ते कुटुंब वेळेत बाहेर पडल्याने बचावले. पण सावंत यांच्या पत्नीने मीडियाला सांगितलं की आता आम्हाला मर्सिडीज जरी दिली तरी ती नको. या एका बातमीने ग्राहकांच्या मनात खूप मोठी दहशत निर्माण केली. टाटाने ताबडतोब चौकशी केली. त्यात काही गाड्यांच्या एक्झॉस्ट सिस्टीम आणि एका स्विचमध्ये शॉर्ट सर्किटचा प्रॉब्लेम असल्याचं समोर आलं. कंपनीने हजारो ग्राहकांना कॉन्टॅक्ट करून गाड्या मोफत तपासून दिल्या, पण डॅमेज आधीच होऊन गेलं होतं. लोकांच्या मनात अशी भीती कायमची बसली होती की स्वस्त गाडी म्हणजे असुरक्षित गाडी. पण मित्रांनो, फक्त आगीच्या घटनांमुळे नॅनो फेल झाले नाही. कोणतीही कंपनी असे तांत्रिक दोष सुधारू शकते, पण ग्राहकांच्या डोक्यातील सायकोलॉजी बदलणं हे खूप कठीण असतं. नॅनो फेल होण्याचं सर्वात मोठं आणि खरं कारण होतं तिचं चुकीचं मार्केटिंग. टाटाने आणि मीडियाने नॅनोची जाहिरात जगातील सर्वात स्वस्त कार आणि सामान्यांची कार अशी मोठ्या अभिमानाने केली होती. आणि इथेच सगळ्यात मोठी सायकोलॉजिकल चूक झाली. आपल्या भारतात कार घेणं हे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं साधन नसतं, तर भारतात कार घेणं म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल असतं. समाजाला प्रगती दाखवण्याचं ते एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम असतं. त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की जर आपण नॅनो घेतली तर लोक आपल्याला गरीब समजतील. ही गरिबांची गाडी चालवायला आणि ती घराबाहेर लावायला लोकांना आतून लाज वाटू लागली. स्वतः रतन टाटांनी 2013 एका इंटरव्ह्यूमध्ये अत्यंत मोकळेपणाने मान्य केलं की नॅनोला सर्वात स्वस्त कार म्हणणं ही त्यांची आणि कंपनीची सर्वात मोठी ऐतिहासिक चूक होती. त्यांना ही गाडी टू व्हीलर चालवणाऱ्या फॅमिलीसाठी एक सेफ पर्याय म्हणून प्रमोट करायची होती, पण स्वस्त कारच्या टॅगने नॅनोचा सगळा खेळ कायमचा बिघडवला. याच्यात आणखी एक मोठी अडचण आली, ती म्हणजे प्रायझिंग. मगाशी आपण पाहिलं की सिंगूरच्या वादामुळे कारखाना शिफ्ट करावा लागला. या सगळ्या प्रक्रियेमुळे गाडी लॉन्च व्हायला आणि ग्राहकांच्या हातात पडायला तब्बल 1.5 ते 2 वर्षांचा उशीर झाला. या 2 वर्षात जगात महागाई वाढली, स्टीलसारख्या कच्च्या मालाचे भाव वाढले आणि जी गाडी 1 लाख रुपयात मिळणार होती ती प्रत्यक्षात ऑन रोड पोहोचेपर्यंत 1.5 ते 2.5 लाखांच्या घरात जाऊन पोहोचली. आता विचार करा, एवढे पैसे देऊनही गरिबांची गाडी घेण्यापेक्षा लोक त्याच किमतीत सेकंड हँड अल्टो किंवा ह्युंडाई इऑन घेणं जास्त पसंत करू लागले. कारण सेकंड हँड असली तरी अल्टोमध्ये लोकांना एक स्टेटस सिम्बॉल मिळत होतं आणि हायवेवर चालवण्यासाठी जास्त चांगली इंजिन पॉवर मिळत होती. याच्यात आणखी एक प्रयत्न म्हणून या सगळ्या संकटानंतरही टाटा मोटर्सने इतक्या लवकर हार मानली नाही. त्यांनी 2015 नॅनोचा एक नवीन अवतार टाटा नॅनो जेनेक्स या नावाने मोठ्या आशेने बाजारात आणला. यात ग्राहकांच्या जुन्या सर्व तक्रारी ऐकून घेतल्या होत्या. गाडीला बाहेरून उघडता येणारी डिक्की दिली होती. पेट्रोल टँक 15 लिटरवरून 24 लिटरचा केला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहरातील ट्रॅफिकमध्ये चालवायला सोपी जावी म्हणून ॲटोमॅटिक गिअरबॉक्स म्हणजेच AMT दिलं गेलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नॅनोचा ब्रँड लोकांच्या नजरेत पूर्णपणे डॅमेज झाला होता. गाड्यांची विक्री सतत खाली येत होती. आकडेवारी पाहिली तर 2012 जिथे 53,000 गाड्या विकल्या गेल्या होत्या त्या 2017 फक्त 7,000वर आल्या. आणि हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण 2019 या संपूर्ण वर्षात टाटा मोटर्सने भारतात फक्त 1 नॅनो कार विकली. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी स्पष्ट सांगितलं होतं की हा प्रोजेक्ट कंपनीला तब्बल 1,000 कोटी रुपयांच्या भयंकर नुकसानीत घेऊन गेला आहे आणि तो एक भावनिक कारणासाठी चालू ठेवला होता. शेवटी भारत सरकारने सर्व नवीन गाड्यांसाठी क्रॅश टेस्ट आणि BS6 पॉल्युशनचे नवीन कडक नियम आणले. या जुन्या आणि स्वस्त डिझाईनमध्ये तेवढे मोठे तांत्रिक बदल करणं कंपनीला आर्थिकदृष्ट्या अजिबात परवडणारं नव्हतं. त्यामुळे 2020 नॅनोचा हा ऐतिहासिक प्रवास कायमचा संपला. तर मित्रांनो, ही होती एका अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि एका माणसाच्या प्रामाणिक प्रयत्नांची कहाणी.